Hey student, this is Pooja Bhosle here. In last lecture we have started our new chapter, that is consumer behavior, right? Now you are clear about the term consumer behavior, okay? With that we have studied definitions of consumer behavior, and the last point was the approaches to study the consumer behavior, right? So there is two approaches, cardinal approach and second one is ordinal approach. Cardinal approach is also called as classical approach, okay? Because cardinal approach हा क्लासिकल इकॉनॉमिस्ट द्वारा या ठिकाणी इंट्रोड्यूस केला गेला होता. अल्फ्रेड मार्शल या क्लासिकल इकॉनॉमिस्टने आपल्याला ही जी टर्म आहे कार्डिनल ॲप्रोच, ओके, तर ही दिलेली आहे. दिस इज गिवन बाय मिस्टर अल्फ्रेड मार्शल, ओके. तर ऑर्डिनल ॲप्रोच हा मॉडर्न ॲप्रोच मानला जातो. मॉडर्न इकॉनॉमिस्ट ॲलन अँड हिक्स यांच्याद्वारा हे डेव्हलप केलं गेलं आहे किंवा इंट्रोड्यूस केलं गेलं आहे असं तुम्ही म्हणू शकता. तर आपण डिफरन्स पाहिलेला होता कार्डिनल ॲप्रोच अँड ऑर्डिनल ॲप्रोचमधला, राईट. कार्डिनल ॲप्रोच म्हणजे काय आहे तर पहा की या ॲप्रोचमध्ये काय म्हटलं जातं, ओके. तर या ॲप्रोचनुसार किंवा कार्डिनल ॲप्रोचनुसार आपण असं म्हणू शकतो की युटिलिटी किंवा एखाद्या वस्तूचं तुम्ही जेव्हा कन्झम्पशन करताय, ती वस्तू कन्झ्युम करताय, तुम्ही यूज करताय किंवा खाण्याची वस्तू आहे तर तुम्ही खाताय, राईट. इट मीन्स दॅट की तुम्ही कन्झ्युम करताय ती वस्तू. तर ते कन्झम्पशन जे तुम्हाला त्यातनं मिळणारं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते सॅटिस्फॅक्शन जर तुम्ही मेजर करत असाल, ओके, या सॅटिस्फॅक्शनला तुम्ही मेजर करत असाल, इट मीन्स दॅट की तुम्ही काउंट करताय की तुम्हाला किती सॅटिस्फॅक्शन मिळालेलं आहे इन दी टर्म्स ऑफ अ न्यूमरिकल, ओके. न्यूमरिकल डाटामध्ये तुम्ही ते जर एक्सप्लेन करत असाल, मेजर करत असाल तर त्या ॲप्रोचला म्हटलं जातं कार्डिनल ॲप्रोच, ओके. दिस ॲप्रोच इज गिवन बाय अल्फ्रेड मार्शल, हे आपण पाहिलेलं आहे. देन ऑर्डिनल ॲप्रोच म्हणजे काय तर ऑर्डिनल ॲप्रोचमध्ये काय म्हटलेलं आहे या ठिकाणी की जर तुम्ही एखादी वस्तू कन्झ्युम करत असाल, कन्झ्युम करताय, यूज करताय, तर त्यातनं मिळालेलं जे सॅटिस्फॅक्शन आहे ज्याला की युटिलिटी म्हटलं जातं. युटिलिटी म्हणजे काय, एक्सपेक्टेड सॅटिस्फॅक्शन, ओके. तर वस्तू कन्झ्युम केल्यानंतर त्यातनं मिळणारं जे कन्झम्पशनमधनं मिळणारं तुम्हाला जे सॅटिस्फॅक्शन आहे, जे समाधान आहे, तर ते जेव्हा तुम्ही न्यूमरिकल टर्ममध्ये मांडू शकत नाहीत किंवा न्यूमरिकल टर्ममध्ये मेजर करू शकत नाहीत असं जे ॲप्रोच आहे ते ॲप्रोच म्हणजे ऑर्डिनल ॲप्रोच असतं, राईट. ऑर्डिनल ॲप्रोच म्हणजे मॉडर्न ॲप्रोच ॲलन अँड हिक्स यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे. त्याचबरोबर या ॲप्रोचला मॉडर्न ॲप्रोच असं म्हटलं जातं कारण या ॲप्रोचमध्ये मिस्टर ॲलन अँड हिक्स यांचं म्हणणं काय होतं तर कन्झम्पशन, एखाद्या वस्तूचं कन्झम्पशन केल्यानंतर मिळणारं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते सॅटिस्फॅक्शन आपण कुठल्याही न्यूमरिकल टर्ममध्ये मेजर करू शकत नाही. कारण वस्तू कन्झ्युम केल्यानंतर त्यातनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन हे सायकोलॉजिकल टर्म आहे, तर त्याला तुम्ही कसं काय मेजर करणार असं मत ॲलन अँड हिक्सचं आहे, जे की मॉडर्न इकॉनॉमिस्ट आहेत. हे जे मत आहे किंवा हे जे ओपिनियन आहे, हा जो ॲप्रोच आहे या ॲप्रोचला म्हटलं जातं ऑर्डिनल ॲप्रोच. बट या ॲप्रोचमध्ये स्पष्टपणे असंही सांगितलेलं आहे की युटिलिटीला तुम्ही मेजर करू शकत नाही, बट यू कॅन रँक इट, ओके. तुम्ही त्याला रँक करू शकता. इट मीन्स दॅट की तुम्ही एका ऑर्डरमध्ये त्यांना सांगू शकता, म्हणजे की कुठले तुम्ही जर एकत्रितपणे कन्झम्पशन करत असाल खूप साऱ्या युनिट्सचं तर तुम्ही त्यांना रँक देऊ शकता, एका प्रॉपर ऑर्डरमध्ये सांगू शकता. फॉर एक्झाम्पल फर्स्ट, सेकंड, थर्ड या पद्धतीचं तुम्हाला त्यातनं काय मिळालेलं आहे, सॅटिस्फॅक्शन मिळालेलं आहे असं तुम्ही काय म्हणू शकता या ठिकाणी व्यवस्थित सांगू शकता, म्हणजे रँक देऊ शकता, ओके. हा ॲप्रोच झाला तुमचा ऑर्डिनल ॲप्रोच. क्लिअर आहे. तर हे दोन ॲप्रोच आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केले. आज आपण पाहणार आहोत द मीनिंग ऑफ युटिलिटी, ओके. युटिलिटी एक तुम्हाला साधारणपणे युटिलिटी कळालेलं असेल की ॲक्च्युअली युटिलिटी म्हणजे काय.
आज या लेक्चरमध्ये आपण इन डिटेलमध्ये युटिलिटी स्टडी करणार आहोत, कारण आपलं इंट्रोडक्शनचा पार्ट संपलेला आहे आपल्या चॅप्टरचा, म्हणजेच की कन्झ्युमर बिहेवियर म्हणजे नेमकं काय आहे, यामध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे, या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. ओके, नाव कम टू द पॉइंट. मीनिंग ऑफ युटिलिटी. मीनिंग काय आहे युटिलिटीचा? सी, युटिलिटी इज द पॉवर ऑर कॅपॅसिटी ऑफ कमोडिटी टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स. ओके, एक गोष्ट तर क्लिअर आहे की आपल्याकडे खूप साऱ्या वॉन्ट्स असतात. ह्युमन बिईंग्सच्या वॉन्ट्स कशा आहेत? अनलिमिटेड आहेत, राईट. तर आपल्या ज्या वॉन्ट्स आहेत, येते लक्षात, त्या वॉन्ट्स कंप्लीट करण्याची कमोडिटीची जी कॅपॅसिटी असते किंवा पॉवर असते, त्याला काय म्हटलं जातं? युटिलिटी म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला भूक लागलेली आहे. इट मीन्स दॅट की तुमची आता सध्याची वॉन्ट काय आहे? तर तुमची वॉन्ट आहे की तुम्हाला काहीतरी खायला मिळालं पाहिजे. सध्या तुमची हीच इच्छा आहे. म्हणजे काय, तुम्ही खूप जास्त हंग्री आहात आणि तुम्हाला काहीतरी खायला मिळालं पाहिजे. इट मीन्स दॅट की तुमची ही वॉन्ट कंप्लीट करणं आत्ता गरजेचं आहे. तुम्ही काय खाताय? काही कुठलीही कमोडिटी असू द्या, ॲपल. ओके, सिम्पल एक्झाम्पल घेऊ. तुम्ही ॲपल खाताय, तर त्या ॲपलमधनं जी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे, येते लक्षात, एक ॲपल खाल्ल्यानंतर त्या ॲपलचा आपलं सॅटिस्फॅक्शन करण्याची पॉवर काय आहे त्या ॲपलची, किंवा त्याची कॅपॅसिटी जी आहे आपलं वॉन्ट सॅटिस्फाय करण्याची, त्याला म्हटलं जातं युटिलिटी ऑफ ॲपल. ओके, येते लक्षात. युटिलिटी काय? तर ही एक सॅटिस्फॅक्शन आहे, ज्याला तुम्ही स्पष्टपणे म्हणायचं असेल तर एक्सपेक्टेड सॅटिस्फॅक्शन म्हणू शकता. ओके, सॅटिस्फॅक्शन अँड युटिलिटी आर डिफरंट टर्म. ओके, इन डिटेलमध्ये जर तुम्ही स्टडी करू लागलात तर तुम्हाला कळेल की सॅटिस्फॅक्शन इज डिफरंट फ्रॉम युटिलिटी. युटिलिटी मीन्स एक्सपेक्टेड सॅटिस्फॅक्शन. तुम्ही काहीतरी खाण्या अगोदर त्या वस्तूतनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन विचार करताय, एक्सपेक्ट करताय, तुम्ही काहीतरी कन्सिडर करताय की इतकं सॅटिस्फॅक्शन मिळेल. ते म्हणजे काय आहे? त्या वस्तूची युटिलिटी आहे. सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय? ती जी गोष्ट आहे ती खाल्ल्यानंतर तुमचं जे समाधान झालं ते म्हणजे तुमचं काय आहे? सॅटिस्फॅक्शन आहे. ओके, येते लक्षात. हा डिफरन्स आहे. सॉरी. नाव सी, युटिलिटी इज अ सायकोलॉजिकल टर्म. ओके, सायकोलॉजिकल टर्म आहे युटिलिटी, हे तर क्लिअर आहे. का सायकोलॉजिकल टर्म म्हणतो आपण युटिलिटीला? कारण याला तुम्ही पाहू शकत नाही. येते लक्षात. तुम्ही याला काय करू शकत नाही? पाहू शकत नाही. जनरल टर्ममध्ये तुम्ही याला मेजर करू शकत नाही, राईट. म्हणजे काय? सायकोलॉजिकल टर्म आहे. इट इज इंटँजिबल बट वी कॅन से दॅट इट इज अ रिलेटिव्ह टर्म because it is differ from person to person or time or climate. ओके, एक क्लिअर गोष्ट या ठिकाणी आहे की ही काय आहे? रिलेटिव्ह टर्म आहे. यालाच तुम्ही सब्जेक्टिव्ह टर्म म्हणू शकता. वाय इट इज सब्जेक्टिव्ह? बिकॉज इट इज डिफरंट फ्रॉम पर्सन टू पर्सन. ए नावाचा एक पर्सन आहे, बी नावाचा एक पर्सन नाही. त्यांच्यासमोर ॲपल्स आहेत, दोघांनीही ॲपल खाल्ले, तर प्रत्येक ॲपलमधनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन हे एसाठी वेगळं असेल आणि बीसाठी वेगळं असेल. येते लक्षात. कन्सिडर करा की एला ॲपल आवडतात आणि बीला ॲपल तितके आवडत नाही जितके एला आवडतात, राईट. सो एक ॲपल खाल्ल्यानंतर एला जे समाधान मिळणार आहे ते बीला तेवढंच मिळेल असं आहे का? नाही, कारण त्याचं ते काय आहे, तर त्याची ती वॉन्ट नाही आहे. किंवा असं म्हणू शकता की दोघांना भूक तर सेम लागली, बट या ठिकाणी एचा प्रेफरन्स आहे ॲपल खाण्याकडे, कारण त्याला ॲपल जास्त आवडतात, बट बीला नाहीत आवडत. येते लक्षात. दोघंही ॲपल खातील, बट सॅटिस्फॅक्शन दोघांचं डिफरंट असणार आहे. येते लक्षात. याला काय म्हटलं जातं? सब्जेक्टिव्ह टर्म आहे युटिलिटी, अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिलेटिव्ह टर्म. ओके, नाव सी द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज युटिलिटी इज सब्जेक्टिव्ह थिंग. क्लिअर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की युटिलिटीला तुम्ही मोरली थिंक नाही करू शकत. इट मीन्स दॅट इट शुड नॉट बी नोटेड दॅट नो क्वेश्चन ऑफ इथिक्स ऑर मोरॅलिटी इज इन्वॉल्व्ड इन द यूज ऑफ द वर्ड युटिलिटी इन इकॉनॉमिक्स. ओके, सो यू शुड बी क्लिअर अबाउट दिस. इथिक्स आणि मोरॅलिटी या गोष्टी या ठिकाणी युटिलिटी टर्मच्या स्टडीमध्ये कन्सिडर केल्या जात नाहीत इकॉनॉमिक्समध्ये, कारण इकॉनॉमिक्समध्ये या टर्म्सला काही इम्पॉर्टन्स नाहीत. आता पाहू की कशा पद्धतीने इम्पॉर्टन्स नाहीत असं म्हणते मी. फॉर इन्स्टन्स, अल्कोहोल.
Okay, let's take the example of alcohol. Alcohol may actually harm a person. ओके, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की मे बी म्हटलेलं आहे या ठिकाणी. अल्कोहोल हे काय आहे तर तुमच्या बॉडीसाठी या ठिकाणी हार्मफुल असू शकतं, बट इट पजेसेस युटिलिटी फॉर अ पर्सन हुज वॉन्ट इट सॅटिस्फाय. राईट, कोणाची वॉन्ट ही सॅटिस्फाईज करत आहे त्याच्यासाठी काय आहे तर ही युटिलिटीचे. येते लक्षात, ज्याला पाहिजे आहे जो ही कन्झ्युम करतो आहे त्याचं ते सॅटिस्फॅक्शन करते अल्कोहोल. राईट, thus the desire for alcohol may be considered immoral by some people, but no such meaning is conveyed in the economic sense of the term. ओके, तर इन जनरल सेन्स की अल्कोहोल हे काय आहे, बॅड आहे, तुमच्यासाठी हार्मफुल आहे असं कन्सिडर केलं जाऊ शकतं, बट या ठिकाणी इकॉनॉमिक्समध्ये या मोरॅलिटीला काही इम्पॉर्टन्स नाहीत. एथिक्स अँड मोरॅलिटी या सगळ्या गोष्टी कन्सिडर नाहीत करत जेव्हा तुम्ही युटिलिटी स्टडी करताय. ओके, दस इन इकॉनॉमिक्स द कॉन्सेप्ट ऑफ युटिलिटी इज इथिकली न्यूट्रल. ओके, यू हॅव टू बी व्हेरी क्लिअर अबाउट इट. ओके, न्यूट्रल टर्ममध्ये या ठिकाणी काय केलं जातं, युटिलिटी ही स्टडी केली जाते. ओके, नाव सी द डेफिनेशन. सो डेफिनेशन पाहूयात. फर्स्ट डेफिनेशन इज गिवन बाय वॉग. ओके, सो युटिलिटी इज द पॉवर ऑफ कमोडिटी टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स. क्लिअर आहे, एकदम इझी डेफिनेशन आहे आणि हेच आपण आत्तापर्यंत स्टडी केलेलं आहे की युटिलिटी म्हणजे काय आहे, power of a commodity to satisfy human wants. Okay, now see second definition which is given by Fraser. Okay, so what he says, on the whole in recent years the wider definition is preferred and utility is identifying with a desiredness rather than with a satisfyingness. Okay, तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की युटिलिटी म्हणजे नेमकं काय आहे किंवा याची डेफिनेशन कशी प्रेफर केली जाते तर युटिलिटी इज आयडेंटिफाईंग विथ अ डिझायरनेस. ओके, तर सॅटिस्फॅक्शनपेक्षा जास्त या ठिकाणी डिझायरनेसला या ठिकाणी काय केलं जातं, आयडेंटिफाय केलं जातं इन युटिलिटी. ओके, का असं म्हटलेलं आहे पहा, कारण की तुमचं किती डिझायर आहे एखाद्या वस्तू मिळवण्यासाठी, एखादं वस्तू कन्झ्युम करण्यासाठी तुमची जितकी जास्त डिझायर असेल तितकं जास्त तुम्हाला त्यातनं काय मिळणार आहे, युटिलिटी मिळणार आहे. इट मीन्स दॅट की हे टोटली आयडेंटिफाय करतं तुमचं डिझायरनेस. ओके, सॉरी, नाव सी the next point, that is types of utility. Okay, see the first type is total utility. ओके, का स्टडी करणं गरजेचं आहे बघा. इट इज इम्पॉर्टंट टू डिस्टिंग्विश बिटवीन टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी. ओके, तुम्हाला टोटल युटिलिटी म्हणजे काय असतं आणि मार्जिनल युटिलिटी म्हणजे काय असतं हे दोन्ही माहिती असणं गरजेचं आहे. का पहा, टोटल युटिलिटी ऑफ कमोडिटी टू अ कन्झ्युमर इज द सम ऑफ युटिलिटीज which he obtains from consuming a certain number of units of a commodity per period. ओके, काय म्हटलेलं आहे पहा, टोटल युटिलिटी म्हणजे काय आहे तर जेव्हा तुम्ही सर्टन टाईपचे युनिट्स कन्झ्युम करत आहात. ओके, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे काय आहेत, बल्कमध्ये ॲपल्स अवेलेबल आहेत. येते लक्षात, तुम्ही काय केले, त्यातनं 4-5 ॲपल्स घेतले खाण्याच्या हेतूने आणि तुम्ही खाल्ले. एकाच टायमिंगला तुम्ही कन्सिडर करा की 3 ॲपल खाल्ले या ठिकाणी आणि फर्स्ट ॲपलमधनं तुम्हाला थोडंसं सॅटिस्फॅक्शन मिळालं. इट मीन्स दॅट त्यातनं युटिलिटी मिळाली. सेकंड ॲपलमधनं आणखीन युटिलिटी मिळाली. थर्ड ॲपलमधनं आणखीन थोडी युटिलिटी मिळाली. येते लक्षात, इट मीन्स दॅट की या तिन्ही ॲपलमधनं तुम्हाला जेवढी युटिलिटी मिळालेली असेल एकत्रितरित्या त्यांना म्हटलं जातं टोटल युटिलिटी. ओके, टोटल युटिलिटी इज द अमाऊंट ऑफ युटिलिटी derived from the consumption of all the units the disposal of consumer. कंझ्युमरने जितके युनिट्स खाल्लेले असतील एखाद्या पर्टिक्युलर कमोडिटीचे त्यातनं मिळालेलं जे युटिलिटी असेल पूर्ण. ओके, टोटल जेवढं सॅटिस्फॅक्शन त्याचं झालेलं आहे तेवढं पूर्णपणे या ठिकाणी काय असतं, टोटल युटिलिटी. पहा या ठिकाणी एक्झाम्पल कुठले, इफ अ कंझ्युमर कन्झ्युम्स 5 units, it is units, okay, units of a commodity, then the total utility is the aggregate
or sum of utilities derived from the consumption of these 5 units. ओके, 5 युनिट्स या ठिकाणी कन्झ्युम केलेले असतील तर त्यातनं मिळालेलं जे काही युटिलिटी असेल त्याला म्हटलं जातं टोटल युटिलिटी. ओके, लेट्स सी द टेबल. Okay, look at the table. One second. Okay, see the table showing the utility and total utility from the consumption of commodity X. Okay, तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल X कमोडिटी घेतलेला आहे. तुम्ही याला ऑरेंज, ॲपल, वॉट एव्हर यू वॉन्ट तुम्ही कन्सिडर करू शकतात. ओके, सी द युनिट्स. एक युनिट म्हणजे एक एक्स युनिट इतकं खाल्लं. या ठिकाणी तुम्ही ॲपलही कन्सिडर करू शकता. ओके, एक ॲपल तुम्ही खाल्लं त्यातनं मिळालेली युटिलिटी युनिट्स ऑफ सॅटिस्फॅक्शन. या ठिकाणी आपण कुठला ॲप्रोच यूज करतोय मग क्लिअरली पहा. आपल्याकडे कुठले कुठले आहेत या ठिकाणी ॲप्रोचेस. एक आहे ऑर्डिनल ॲप्रोच अँड सेकंड वन इज कार्डिनल ॲप्रोच. तर या ठिकाणी आपण ऑर्डिनल ॲप्रोचनुसार स्टडी करतोय. सी, एक युनिट ॲपलचा एक युनिट तुम्ही खाल्ला म्हणजे एक ॲपल खाल्ला आणि तुमचं सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे. सेकंड कॉलम पाहायचं आहे तुम्हाला 20 युनिट्स. ओके, सी, तुम्ही जेव्हा एक ॲपल खाल्ला तेव्हा तुमचं सॅटिस्फॅक्शन किती झालं? 20 इतकं सॅटिस्फॅक्शन तुमचं मिळालेलं आहे. तर टोटल युटिलिटी एकच युनिट खाल्लं आहे त्यामुळे टोटल युटिलिटी या ठिकाणी काय आहे? 20. तुम्ही काय केलं? एक ॲपल खाल्लं, तुमचं पोट नाही भरलेलं. तुम्ही काय केलं? परत आणखी एक ॲपल खाल्ला. या ठिकाणी तुम्ही किती ॲपल खाल्ले? मग 2 ॲपल खाल्ले. फर्स्ट ॲपलमधनं तुम्हाला किती सॅटिस्फॅक्शन मिळालेलं होतं? 20. आता दुसरं ॲपल खाऊन तुम्हाला किती मिळालं? 18. नाव सी, टोटल युटिलिटी किती असली पाहिजे? 20 + 18 इज इक्वल टू वॉट? 38. येते लक्षात? आता 2 ॲपल खाऊन तुमची टोटल युटिलिटी झाली 38. ओके, नाव सी थर्ड. तुम्ही काय केलं? या ठिकाणी थर्ड ॲपल खाल्ला. तुमचं पोट आणखीनही भरलेलं नाही त्यामुळे काय केलं? तुम्ही आणखी एक ॲपल खाल्ला. त्यातनं तुम्हाला काय मिळालेलं आहे? या ठिकाणी युटिलिटी 15 इतकी युटिलिटी मिळालेली आहे. नाव सी, 20 + 18 + 15 इज इक्वल टू वॉट? 53. ओके, नाव 3 युनिट खाल्ल्यानंतर 3 ॲपल खाल्ल्यानंतर तुम्हाला टोटल युटिलिटी मिळालेली आहे 53 इतकी. येते लक्षात? तुमचं तरीही पोट नाही भरलं त्यामुळे काय झालं? या ठिकाणी तुम्ही फोर्थ ॲपल खाल्ला. त्यातनं तुम्हाला किती युटिलिटी मिळाली? 10 इतकी. नाव 20 + 18 + 15 + 10 इज इक्वल टू वॉट? 63. ओके, या ठिकाणी तुमची टोटल युटिलिटी किती झाली? 63. 4 ॲपलमधनं. आता तुमचं पोट भरले तरीसुद्धा तुम्ही खाताय एक ॲपल आणखीन एक. आणि या ठिकाणी काय झालेलं आहे? 5th ॲपल तुम्ही खाल्ला आणि तुम्हाला या ठिकाणी युटिलिटी 4 इतकी मिळालेली आहे. आता तुमचं टोटल सॅटिस्फॅक्शन जे आहे, युटिलिटी जी आहे ती झाली 63. ओके, तर टोटल युटिलिटी आता किती आहे तुमची? 5 ॲपल्स खाऊन तुमच्याकडे युटिलिटी झालेली आहे 67. ओके, क्लिअर आहे? या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येईल की युटिलिटी ही काय आहे? जसे जसे तुम्ही युनिट्स वाढवत जाल, येते लक्षात? ज्या पद्धतीने तुम्ही काय करत आहात? युनिट्स वाढवताय म्हणजे युनिट्स खाताय म्हणजे काय? तर ज्या पद्धतीने तुम्ही कमोडिटी इन्क्रीज करताय, येते लक्षात? युनिट्स ऑफ अ कमोडिटी इन्क्रीज करताय, टोटल युटिलिटी पण काय होतीये? इन्क्रीजच होतीये, बट ॲट अ डिमिनिशिंग रेट. रेट कसा आहे? डिमिनिशिंग आहे. ओके, क्लिअरली ऐका. ज्या पद्धतीने तुम्ही युनिट्स ऑफ कमोडिटी इन्क्रीज करत जाल त्या पद्धतीने युटिलिटी ऑफ कमोडिटी इन्क्रीज होत जाईल, बट डिमिनिशिंग रेटमध्ये. वाय डिमिनिशिंग रेट? पहा, फर्स्ट तुम्ही जेव्हा ॲपल खाल्ला तेव्हा युटिलिटी 20 होती आणि तुम्ही जेव्हा शेवटचा ॲपल खाल्ला तेव्हा युटिलिटी या ठिकाणी किती आहे? 4. म्हणजे काय? युटिलिटी मिळाली बट डिमिनिशिंग रेटमध्ये. येते लक्षात? त्यामुळे या ठिकाणी आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात येते की डिमिनिटिंग रेटमध्ये काय होत असतं? या ठिकाणी युटिलिटी तुमची त्या ठिकाणी मिळत असते. का? पहा, त्या क्लिअरली ऐका की तुम्हाला खूप भूक लागलेली होती, तुम्ही ॲपल घेतलेत खाण्यासाठी. जेव्हा तुम्ही फर्स्ट ॲपल खाल्लात तेव्हा तुम्हाला सॅटिस्फॅक्शन तिथनं जास्त मिळालं, थोडी भूक तुमची कमी झाली.
पहा, दुसरा ॲपल जेव्हा तुम्ही हातात घेताय तेव्हा प्रथम ॲपल खाण्यासाठी जितकं तुमच्यामध्ये वॉन्ट होती, येते लक्षात, जास्तीत जास्त तुमची तीव्र इच्छा होती, ती इच्छा तीव्रता त्या इच्छेची कमी झालेली आहे. म्हणजे तुमचं एक्सपेक्टेशन अबाउट सॅटिस्फॅक्शन कमी झालेलं आहे. मी क्लिअरली सांगितलेलं आहे, युटिलिटी म्हणजे एक्सपेक्टेड सॅटिस्फॅक्शन. येते लक्षात. म्हणजे फर्स्ट ॲपलमधनं मला जेवढे एक्सपेक्टेशन होते ते आता काय झालेले आहेत, कमी झालेले आहेत. त्यामुळे दुसऱ्या ॲपलमधनं मिळालेलं माझं सॅटिस्फॅक्शन हे पहिल्या ॲपलमधनं मिळालेल्या सॅटिस्फॅक्शनपेक्षा कमी असणार आहे. इट मीन्स दॅट युटिलिटी दुसऱ्या ॲपलमधनं मला कमी मिळेल. 2 ॲपल खाल्ल्यानंतर माझ्या भुकेची तीव्रता खूप कमी झाली. येते लक्षात. मी तिसरा ॲपल घेतला तर माझी तीव्रता म्हणजे माझं एक्सपेक्टेशन अबाउट सॅटिस्फॅक्शन कमी झालेलं असल्यामुळे मिळणारी युटिलिटी कशी झाली, 18वरनं 15पर्यंत आली. म्हणजे काय तर माझी जी युटिलिटी आहे ती कमी झाली. ती युटिलिटी काय तर 5th ॲपलपर्यंत कमी कमी होत गेली, कारण माझी भूक आता कमी होत जाते. फर्स्ट ॲपलपर्यंत जास्त भूक होती, ती शेवटच्या ॲपलपर्यंत कमी झाली. त्यामुळं ॲपलमधनं मिळणारं जे सॅटिस्फॅक्शन होतं, जी युटिलिटी होती, ती देखील कमी झाली. आता निगेटिव्हपर्यंत जाऊ शकते. येते लक्षात. मी जर 6th ॲपल खाल्ला तर मी वॉमिटिंगसुद्धा करू शकते, बिकॉज आता माझं पोटही भरलेलं आहे आणि माझी इच्छाही संपलेली आहे. तरीसुद्धा मी जबरदस्ती ॲपल खाईन तर वॉमिटिंग त्या ठिकाणी होण्याची पॉसिबिलिटी आहे. इट मीन्स दॅट की तुम्ही फक्त फॉर एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करू शकता की या ठिकाणी युटिलिटी निगेटिव्हमध्ये गेलेली आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही स्टडी करू शकता. तर ही आहे आपली टोटल युटिलिटी. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत मार्जिनल युटिलिटी.